हॅलो, गुड मॉर्निंग भावांनो. कसे आहेत सगळे? मजेत ना? आणि आपण निघालेलो आहे ऑफिसला जायला. बट त्याच्या आधी मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की आज आपला ब्लॉग थोडा डिफरंट असणार आहे. कारण की याच्यात मी एकटा नसणार आहे. कारण की याच्यात असणार आहे माझी 2 सिस्टर्स अँड 4 आपले भाऊ. तर त्यांचं पण डेली रुटीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. जसं माझ्यानंतर प्रत्येकाचं येणार आहे, म्हणजे 2 बहिणीचं, 4 भावांचं. तर यांचं असणार आहे प्रत्येकाचं रुटीन प्रॉपर. एक छोटी व्हिडिओ असणार ही, आणि प्रत्येकाचे छोटे शॉर्ट्स असतील. तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा पूर्ण लास्टपर्यंत, आणि प्रत्येकाचं रुटीन तुम्हाला प्रॉपर बघायला मिळेल. ओके, आता आपण जाऊया स्टेशनला. भेटूया स्टेशनला. भावांना आपण पोहोचलेलो आहे आता दिव्याला. कारण की जवळ स्टेशनला बसलो, नाश्ता खाऊन घेतला आणि झोपलोय. भाऊ झोपल्यानंतर आता उठलोय. आपण दिव्याला. आपल्यासोबत आज जास्त कोण मेंबर आहेत? प्रथमेश आहे, सुशांत समोर बसलाय, काका आहेत, आणि आपल्या समोरचे अर्धे जण जे आहेत त्या साईडला ते वेगळे आहेत. तेवढीच आज प्रवीण नाही, प्रवीण भाऊ नाही, भाऊ नाही, आणि अजून बरीच जण आज नाही. प्रथमेश गावकर नाही आज. मी भेटतो तुम्हाला बोलून स्टेशनला. भेटूयात. आपण पोहोचलेलो आहे बोलून स्टेशनला, अँड वरती जातो. आज नाश्ता घेऊन जातो सगळ्यांना, जो आपल्याला ट्रेनमध्ये भेटलेला. की समोसे भरपूर होते, सो ते फेकण्यापेक्षा आपण आपल्या मित्रांना नेऊया ऑफिसमधल्या. सो ऑफिसमध्ये पोचूया अँड डायरेक्ट भेटू लंच टाईममध्ये. ओके, हो ना. आता आपण पोचलेलो आहे घरी, अँड घरी पोचलो आहे. आता जेवून घेतो आणि झोपतो. आता हा मी कॅमेरा पास करतो श्रेयाला. तुम्ही श्रेयाकडे बघा. ओके. हाय गाईज, मी श्रेया, सिस्टर ऑफ वेदा, आणि मी आत्ता उठली आहे. 10:15 वाजले. लेट उठायचं कारण आज मला सुट्टी आहे. सो सॉरी या, मला ब्लॉगिंगची सवय नाही. माझा कॅमेरा इथे तिथे हलत राहणार. सो आपला आता डेली रुटीन माझं काहीच नाही. सो उठल्या उठल्या आधी आपल्या बॉसचे दर्शन, महाराजांचे. लाईफमध्ये खूप कमी वेळा आमच्या घरी सकाळ झाली की हे असं काही लागतं. नाहीतर आमच्या सकाळची सुरुवात महाराजांच्या तारक मंत्रांसोबत होते. सो आम्ही आपलं जे तारक मंत्र आहे ते आम्ही ऐकतो. सो तारक मंत्र हा आमच्या घरचा अलार्म आहे. सो आजच्या वेळेत मी जास्त काही तुम्हाला दाखवू नाही शकत, बिकॉज माझ्याकडे असं दाखवण्यासारखं काही वेगळं कॉन्टेंट नाही आहे. बट हां, माझा सॅटर्डे मी कसा टाईमपास करून घालवते हे मी तुम्हाला थोडं शॉर्ट्समधून दाखवत असते. हाय, सो ब्रेकफास्ट अँड ऑल सगळं झालं. ब्रेकफास्टमध्ये मी पोहे खाल्ले. सॉरी तुम्हाला दाखवू नाही शकली, बिकॉज माझ्या डोक्यातून निघून गेलं की मला ते ब्लॉगिंग वगैरे करायचं पण आहे. आय एम सो ॲबसेंट माइंडेड की मी पोहे खाल्ले अँड नाव आय हॅव बीन सिटिंग फॉर माय स्टडी. ओके, एक्झाम्स प्रिपरेशन. सो इफ यू आर ईगर की मी कोणती एक्झाम देते, सो बेसिकली मी NISM इक्विटी अँड डेरिव्हेटिव्हची एक्झाम देते. सो त्याचा अभ्यास चालू आहे. सो आता आपण त्याचा अभ्यास करू. आय शो यू. ओके, वेट 1 सेकंड. सो आय डोंट नो तुम्हाला कसं दिसत असेल, बट दिस इज दी एक्झाम अँड ऑल. हे सगळं मला. आता आपण होल डे स्टडीज करणार आहोत. सो आता काही असं वेगळं मी काय दाखवू तुम्हाला शकत नाही. बेसिक लंच असेल. लंचमध्ये आय डोंट नो मम्मी काय बनवेल, पण प्रोग्राम तर चाललाय मस्त. भाकरी आणि वांग बटाटा भाजी, बिकॉज मला चपाती आणि भात खाऊन कंटाळा आला. आणि काही डिफरंट बनवायला जर मी किचनमध्ये एंगेज झाली तर मग अभ्यासाचा टाईम तिकडे माझा जास्त इन्व्हेस्ट होईल. जे मला अभ्यास करून मी आता बऱ्यापैकी दमली आहे. सो एक छोट्याशा मेन्यूमध्ये चेंजेस. ओके, मम्मी इज इन द ब्लॉग. ये ओके, शी इज शाय. सो मेन्यूमध्ये चेंजेस झाले कारण मला भाकरी खायचा मूड मला चेंज झाला. मला आता चपाती खायची परत इच्छा झाली आहे. सो मम्मी मला बोलली की तुझ्या मूडच्या हिशोबाने मी बदलणार नाही. सो मम्मी डिसाईड केलं की चला आपणच अभ्यासावरून ब्रेक घेऊया आणि चपाती बनवूया. सो आता चपाती आणि भाजीमध्ये पण चेंजेस आहेत. सोयाबीनची भाजी आहे
सो सोयाबीनची भाजी आणि चपाती माझं आवडीचं ऑलवेज. सो एवढंच आहे, बाकी काही नाही. हा माझा आजचा थोडाफार हाफ डे शेड्यूल मी तुम्हाला दाखवला. अ लेझी सॅटर्डे फॉर मी. आता हा कॅमेरा मी माझ्या कझन म्हणजे ती वैभवी दिदी, आमच्या सगळ्यांची मोठी दिदी, तिला फॉरवर्ड करते, तिला पास करते. बिकॉज जेवल्यानंतर मी झोपणार आहे. सो त्याच्यानंतर माझं काही रुटीन तुम्हाला दाखवण्यासारखं नाही आहे. तेच परत उठा, वॉटेवर चहा पाणी वगैरे, मग परत अभ्यासाला बसा, मग परत ते जेवण, बोरिंग होईल. ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग कॉन्टेंट माझ्या प्रेझेंटकडे आहे. मी सिंगल करून हे असं थोडं बोरिंग कॉन्टेंट आहे. शी इज मॅरिड, फुल ड्रामा, तो ड्रामा बघा. सो आय पास ऑन दिस कॅमेरा टू माय कझन वैभवी दीदी. बाय, थँक्यू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज वीकेंड असल्यामुळे आमचं मॉर्निंग थोडंसं लेट झालं आहे. म्हणजे मी उठली आहे, मी फ्रेशनअप झाली आहे, अवधूत आता फ्रेश होण्यासाठी गेला आहे आणि आम्ही थोडं बाहेर चाललो आहे. बिकॉज आमच्या बहिणीला म्हणजे अवधूतच्या मावशीची मुलगी आहे. सो तिला छोटीशी बेबी गर्ल झाली आहे आणि आम्ही तिला म्हणजे खूप टाईम झाला आता. नाव शी इज अ 5 month old आणि मी खूप टाईम झाला की तिला मी बघायला जायचा विचार करतो आहे. सो ते नाही जाता आल्या ड्यू टू अदर कमिटमेंट्स आणि ऑफिस वगैरे. सो आता आम्ही निघतो आहे थोड्याच वेळामध्ये. वी आर ऑलरेडी रनिंग व्हेरी लेट आणि लेट्स सी, मी तुम्हाला आम्ही तिच्यासाठी गिफ्ट वगैरे सुद्धा घेणार आहोत. तर आम्ही तुम्हाला दाखवतो की मी त्यासाठी काय घेतलं आहे, आम्ही कुठे चाललो आहे आणि जर शक्य झालं तर छोटूशा बेबीला दाखवतो. ओके, बाय. अवधूत उठला आहे, ठीक आहे, अँड त्याला कॅमेरामध्ये नाही यायचं आहे. ही इज नॉट कमिंग इन द कॅमेरा, पण मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यालासुद्धा पण मी व्हिडिओमध्येच घेणार आहे. ओके, सो तुम्हाला आवडेल का आमच्या दोघांची जर्नी बघायला किंवा मोटो व्लॉगिंग बघायला? जस्ट लेट अस नो डाऊन इन द कमेंट्स. आणि काय, भेटूया पुढे. बाय. हाय. सो आता मी रेडी झाली आहे. सो आता मी फायनली निघतो आहे आणि अवधूत आहे मागे जो डान्स करतो आहे. सो टिकली लावली आहे. कसं दिसतं मला नक्कीच सांगा, की विदाऊट टिकली की विथ टिकली, विदाऊट टिकली की विथ टिकली. एनिवेज, सो आता मी निघाली आहे आणि केस मला फॉर शुअर बांधावंच लागणार आहे. त्याचं मी गाडीवर चाललो आहे. 50 रुपये टाटो. तुम्ही सांगा गाईज मला की मी ओव्हर ॲक्टिंग करते आहे की ओव्हर ॲक्टिंग नाही करत. मी कशी दिसते ते पण सांगा. बाय द वे, मी या हातामध्ये माझं ब्रेसलेट आणि वॉच घातलं आहे. या हातामध्ये मी काहीच घातलं नाही. सो आय वेअर समथिंग अ नॉट. तो मला तिथून लुक देतो आहे बिकॉज वी आर गेटिंग लेट. सो बाय. निघालो आहे. अवधूत येतो आहे, सँडल घालतो त्याची गाडी कुठे माहीत नाही. असं आम्ही चाललो आहे आज स्कूटी घेऊन, कारण जवळच आहे, इतकं लांब नाही आहे. सो म्हणून आम्ही स्कूटी घेऊन चाललो आहे आणि अवधूतच घेऊन. स्कूटी कुठे आहे? ह्या साईडला होती. नाही, मला वाटलं आमची स्कूटी आहे. घालो आहे जायला आणि मी ना माझी आधी स्कार्फमधून बांधली आहे आता, जस्ट बिकॉज की मी ड्रेस घातला आणि मला एकदम सगळं आता घालायचं नाही आहे. म्हणजे नेहमी अवधूत मला हेल्मेट घातल्याशिवाय बाहेर निघायला नाही म्हणतो. वी मेक शुअर की आम्ही दोघं पण हेल्मेट घालू, पण आज मला नाही घालायचं हेल्मेट. हेअरस्टाईल खराब होते ब्रो. सो गर्ल्स रिलेट करू शकतील या गोष्टीला की हेल्मेट घातलं, स्कार्फ घातलं, केस खराबच होणार आहे. पण माझे हेअर्स थोडे कर्ली असल्यामुळे आय कॅन प्रिफर स्कार्फ ॲटलीस्ट, बट नॉट हेल्मेट. ठीक आहे, चलो. सो भेटूया मग पुढे. आता मी तुम्हाला डायरेक्ट मावशीकडे गेल्यानंतरच भेटते आणि तुम्हाला एक छोटीशी बेबी दाखवते. बाय गाईज. सो गाईज, आम्ही आत्ताच घरी आलो आहे. आम्हाला हाफ ॲन आवर झाला आहे घरी येऊन आणि तर झोपणार आहोत बिकॉज मी खूप जास्त दमलो आहे. वी आर सो मच एक्झॉस्टेड. मी आज पूर्ण दिवस खूप जास्त ट्रॅव्हलिंग केलं आहे
सो आता जास्त काही बोलत नाही आहे. आपण भेटूया नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये. सो नाव आय थिंक ही व्हिडिओ आता पुढे कंटिन्यू करेल. हा व्लॉग पुढे कंटिन्यू करेल. आमच्या घरातले छोटे सलमान खान म्हणजे की सार्थक कुंभार, आणि आता तो दिसेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये. बाय, गुड नाईट. नमस्कार मंडळी, माझं नाव सार्थक. आता वाजलेले आहेत सकाळचे 10. आत्ता मी उठलो आहे. तुम्हाला आता समजलं असेलच हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. आम्ही वेदांताच्या व्हिडिओसाठी एक नवीन टाईपचं काहीतरी ट्राय करतो आहे. बाय द वे व्ह्यू बघा इथून. आज आम्ही तुम्हाला अख्खं दिवसाचं रुटीन दाखवणार आहे आमच्या सगळ्या सिबलिंग्सचं. स्टे ट्यून्ड, लास्टपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला असे अजून व्हिडिओ बघायला आवडतील का. तर माझा नाश्ता वगैरे आता झालेला आहे आणि मी आता बसलेलो आहे अभ्यासाला. अभ्यास झाल्यावर मी जिमला जाणार आहे. स्टे ट्यून्ड. तूने बातें खोली कच्चे धागों में पिरोली, बातों की रंगोली से ना खेलूं वैसे होली मैं ना तेरा हो जुदा मेरी हो के हमेशा ही रहना, कभी ना कहना अलविदा. मी जिममधून येऊन डिरेक्टली झोपून गेलो कारण की आज मी खूप थकलो आहे. मला ताप पण आहे. आज माझं कॉलेज नव्हतं म्हणून मी काय जास्त केलं नाही. म्हणजे आज फक्त मी अभ्यास केला आणि मग जिमला गेलो. माझ्याकडे जास्त काही कंटेंट नव्हता आज, म्हणून हा व्हिडिओ इथेच संपतोय. मी आता पास करतो कॅमेरा वैभव दिदीला, सॉरी श्रेयसला. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं होतं की सार्थक मी काय काय केलंय. आता मी दाखवतो मी काय करणार होतं. आता सध्या मी तर झालो रेडी कॉलेजला जायला. आज माझी एक्झाम आहे, इंटरनल चाललं माझ्या. एक्झाम 11:30ची आहे. मी लवकर जातो कारण की गर्दी भेटते, प्लस मी लायब्ररीत जाऊन अभ्यास करणार. तर आत्ता मी रेडी झालो आहे, बुक्स बॅगेत भरले. तुम्हाला भेटतं मी रस्त्यात काय काय करेल. म्हणजे ते मला तिकीट काढायचं आहे. आज नेमकं माझा पास संपला आहे. तिकीट काढतो आणि तुम्हाला स्टेशनला भेटतो. आता मी आलो आहे कोपरखेड स्टेशनला. हा आहे आपला कोपरखेडचा झुडिओ. इथे काहीतरी चाललं आहे, हे बघा. माहीत नाही काय चाललं आहे. तर आता मी तुम्हाला मी माझं तिकीट काढतो आणि भेटतो. कारण की मी कारण ऑनलाईन पेमेंट मला फोनची गरज असते, तर मी व्लॉग शूट नाही करू शकत. भेटतो तुम्हाला मी. आता आपण आलो मुलुंड स्टेशनला. तर रिक्षात बसलो. आपला खास मित्र सार्थक आहे. हा राहतो कोपरीला, ठाणेशला जातो ना. आता तुम्हाला अजून माझ्या मित्रांशी भेटत आहे. तर मित्रांनो, आता मी रिक्षामध्ये दाखवलेलं की मी जात होतो कॉलेजला एक्झामसाठी. आता झाली एक्झाम, वाजलेत 1. आपल्यासोबत आहे मेहुल. हा माझा मित्र राहतो डोंबिवलीला. कुठे? नांदिवलीला. आणि पुढे माझे अजून 2 मित्र आहेत. आम्हा त्यांची इंट्रो करून देतो. अरे सुन तो सही. अरे सुन. ये हा मित्र आता आलो. किधर रहता तू? दीवा में कहाँ पे? देवी कॉलोनी. विकेश हा त्याला कॅमेरा शाळेला सोडा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ठाणे स्टेशनला. चाललं बेडेकर कॉलेजच्या इथे. ॲक्च्युली मेहुलला काहीतरी फोन कवर घ्यायचा आहे. तर तिकडे कसे लाईनीत दुकान आहेत, तर तुम्हाला मी दाखवतो. आपल्यासोबत आहे आलोक, सार्थक आणि मेहुल. तर आता आपण पोचलो आहोत मार्केटला. हा आहे ठाणा मार्केट. इथून हा बसस्टॉप आहे. इथून आपण असं गेलो की लागेल बेडेकर कॉलेज. आणि हे इथे दुकान आहे की जिथे आपण मेहुलला फोन केस घेतो. तुम्ही बघू शकतात हे ठाणे भारत सहकारी बँकचे इथे. तर तुम्ही इथून कवर घेऊ शकतात. एकदम ट्रस्टेड शॉप आहे. अँड तुम्हाला मी फुल मार्केट दाखवतो की इथून स्ट्रेट वरती गेलात ना की येतो आपला फुल मार्केट. ठाण्याचा फुल मार्केट. तर दादरला कसं फुल मार्केट आहे तसं तिकडे फुल मार्केट येतो. भेटतोच तुम्हाला तिकडे पण. तर आता आपण आलो आहोत ठाण्याच्या फुल मार्केटला. हा आहे ठाण्याचा
फुल मार्केट. हा बघा इथून स्ट्रेट गेला माहित नाही कोण आहे भाई व्लॉगला असं केलंय भाई. लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा मला. थँक्यू भाई. तर आता तुम्ही बघितलं होता फुल मार्केट कसं आहे बघा. आला आहोत कोपरखेरणे स्टेशनला. हा आहे आपला बाहेरचं कोपरखेरणे स्टेशन. पप्पांना काहीतरी काम आहे. मित्रांनो आता आपण पोचतोय घरी आणि आता मी माझ्या साईडवरून ही जी क्लिप आहे माझीवाली ती मी आता एंड करतोय. तर मी तुम्हाला दाखवतच मी कसं दिवसाभरातून असं काय काय झालं माझ्यासोबत मॉर्निंग टू आफ्टरनूनपर्यंत मी काय काय केलं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर आता मी माझ्या साईडवरून ही क्लिप एंड करतो आणि हा जो कॅमेरा आहे आपला एडिटर साहेबाला म्हणजे रुद्रला मी पास करतो. बाय बाय. धन्यवाद मंडळी, तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आपल्या डेली रुटीनमध्ये स्वागत आहे. आता वाजलेले आहे सकाळचे 9:30 आणि आता आपण फ्रेशन अप होऊ आणि आजचं तुम्हाला रुटीन दाखवू. आणि आपला व्ह्यू बघा, आपला व्ह्यू बघा, मस्त येऊर आणि मावावाच्याचा आपला व्ह्यू आहे. तर तुम्हाला आपण भेटूया फ्रेशन अप होऊन. आपण फ्रेशन अप आंघोळ वगैरे करून आलेलो आहे आणि आता आपण नाश्ता करूया. आणि आजचा नाश्ता आहे कांदे पोहे. हे बघा, हे आहे आपले आजचे कांदे पोहे. आणि इथं आता सगळ्यांच्या श्रावण चालू आहे सो कॉमन असणार आहे नाश्ता सगळ्यांकडे. सो खावा लागेल. सो आता तुम्हाला आपण निघू, कुठे निघू ते तुम्हाला दाखवतो आणि आपण तेव्हा भेटू. मंडळी आता आपण निघालेलो आहे कारखान्यात जायला. कारखाना म्हणजे गणपतीचं दुकान, तिथे सर्व मूर्त्या वगैरे भेटतात. सो आता आपण तिथे काय काय करणार, काय काम करणार आपण सर्व तुम्हाला दाखवू. आणि आता सध्या माझ्याकडे फोन नसल्यामुळे आपण इथून जातानाचा ब्लॉग नाही बनवू शकत, पण आपण तिथे भेटल्यावरती तुम्हाला डायरेक्ट सांगू की कसं असतं सर्व कसं काय. सो हा आपला आता आउटफिट आहे, हा आपला अख्खा आउटफिट आहे आणि आता आपण निघू. सो तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटू. कारखान्यात पोचलेलो आहे आणि हे सगळं कारखान्याचा फर्स्ट फ्लोअर आहे. हा अख्खा माझा कारखान्याचा फर्स्ट फ्लोअर आहे. आणि खाली आपण काय करणार आहे आज इथे. आणि तुम्ही आता कपडे वेगळे बघितले असेल. आता मी कपडे चेंज केलेले आहे कारण की आता आपलं काम करायचं आहे. आता मी डायमंडवर करणार आहे. आता कोणती मूर्ती आहे, काय आहे, कसं असणार आहे ते तुम्हाला दाखवतो. ही आपली मूर्ती असणार आहे. हा धोतर आहे, ही पगडी आहे याला. सो आपण फक्त मधलं करणार आहे, बाकी त्याला ओरिजिनल कपडा लागणार आहे. सो आपण तुम्हाला दाखवू आता कसं केलं, नंतर कसं केलं आणि टाइम लॅप्स सुद्धा दाखवू. सो लवकरच तुम्हाला दाखवू आज आपण काय काय केलं आहे सगळं. सो स्टे ट्यून. सात स्वरांनी केली प्रार्थना, सात स्वरांनी केली प्रार्थना. गणराया तुम्ही यावे नर्तना, गणराया तुम्ही यावे नर्तना. घेतलेलं आहे आता आपण जेवून घेणार आणि आता तुम्हाला मी ती मूर्त दाखवतो. ती मूर्त मी केलेली. ओके, ही मूर्त आपण मगाशी केली टाइम लॅप्समध्ये जे तुम्ही बघितलं ते ही मूर्त आहे. आता आपण जेवण घेऊ. आपण जेवायला बसलेलो आहे, थोडाफार ब्रेक घेतला की आता आपण मूर्त दुसरी करायला घेतलेली आहे. आणि आता आपल्याकडे जेवायला आहेत चण्याची भाजी, चपाती, कांदा, त्यानंतर शेंगा उकडलेल्या आणि बारक्या काकाचा उपवास आहे. बारक्या काय बोल, साबुदाणा वडा आहे आणि दही आहे, केळा. सो आता आपण खाऊया आणि मग खाऊन तुम्हाला भेटूया, दुसरी मूर्त करूया. खूप लॉंग आवर्सने आपण भेटलोय कारण की मध्ये मला शूट करता नाही आलं, टाईम नाही कळाला कामामध्ये, स्कूलमध्ये. एक वडापाव खाल्ला, नाश्ता केला. आत्ता डायरेक्ट वाजले 9, समजलं नाही 9 कधी वाजले. आणि आज मी 5 मूर्त्या केल्या आणि आता आपण फटाफट आवरलेलं आहे. आता चेंज करूया आणि घरी जाऊया. सो चेंज करून तुम्हाला भेटतो किंवा डायरेक्ट घरी भेटेल माहीत नाही, पण बघूया. लेट्स गो. सो येस गाईज, आता मी एकदम जेवलेलो आहे, वांग्याची भाजी आणि भाकरी. आणि आता एकदम चेंज करून सगळं हांतरून वगैरे टाकून आता झोपणार आहे एकदम मस्तपैकी. ब्लॉग एडिट करून स्लिप आणि
आता म्हणजे आजचा दिवस एकदम हॅक्टिक होता रे, खूप मूर्त्या होत्या, गर्दी होती कारखान्यामध्ये आणि सगळे येतच होते. सगळं एडिट आणि आपलं क्लिप्सवर जास्ती बनवता नाही आलं. सो आपण पुढे नक्की ट्राय करू. आणि या ब्लॉगचा उद्देश म्हणजे दादाचा व्हिडिओ तुम्ही बघायला सगळे कझिन्स मिळून एक म्हणजे या व्हिडिओमध्ये 7 आहे, आम्ही 7 कझिन्स आहोत. बट एकाची तब्येत बिघडल्यामुळे आता 6 लोकांचे तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहेत. आणि येस तुम्ही बघाच, खूप सुंदर असणार आहे व्हिडिओ आणि चांगल्या प्रकारे सगळ्यांनी चांगलं केलेलं आहे. आत्ता असं मला कळालेलं आहे, अजून मी सुद्धा बघितलं नाही कोणी काय काय केलं आहे. सो आपण ते सुद्धा बघू आणि एडिट करू आणि झोपून जाऊ. गुड नाईट, सी यू.